हॅलो गाईज, हाय. आज आपण बघणार आहोत की आपण इंडियन मार्केटमध्ये ट्रेड कशी करू शकतो. तर इंडियन मार्केट सुरू करत असताना आपल्याला सुरुवातीला लागणारे एक ब्रोकरचं अकाउंट. इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी भरपूर सारे ब्रोकर्स अवेलेबल आहेत. मार्केटमध्ये तुम्ही जाल तर फर्स्टली जर गोष्ट करत असाल ना, तर मी यूज करतो झिरोदा नावाचा ब्रोकर. तर झिरोदा पण चांगला आहे, धन पण चांगलं आहे. यामध्ये तुम्ही ग्रो पण चांगले, भरपूर सारे ब्रोकर्स अवेलेबल आहे इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी. तर तुम्ही तिथे ते ब्रोकर यूज करून तुम्ही इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. आता ब्रोकरचं अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला तिथे KYC वगैरे करणं गरजेचं आहे. KYC केल्यानंतर ब्रोकरचं अकाउंट ओपन होतं. ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे इन्कम सर्टिफिकेट पण द्यायला लागेल, किंवा मग 6 महिन्याचं तुमचं बँक स्टेटमेंट पण तिथे अपलोड करायला लागेल. ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला ब्रोकरचं अकाउंट जनरेट होईल, आणि ब्रोकरचं अकाउंट जनरेट झाल्यानंतर तुम्ही इलिजिबल व्हाल ट्रेड करण्यासाठी. आता तुम्ही इलिजिबल झाले ट्रेड करण्यासाठी, तर तुम्हाला ट्रेड कोणत्या पद्धतीने करता येतात. आता इंडियन मार्केटची जर गोष्ट बघितली ना, तर तुम्ही 2 गोष्टींमध्ये ट्रेड करू शकता. एक म्हणजे डिलिव्हरीजमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. डिलिव्हरी म्हणजे काय, सपोज एक्स नावाचा शेअर आहे, तर तो शेअर्स तुम्ही एका पॉइंटला, म्हणजे सपोज 200 रुपीज और 300 रुपीज त्याची प्राइस चालली असेल, तर तो तुम्ही 300 रुपीजला घेऊन तो 20% प्रॉफिट, म्हणजे तिथे तुम्ही तो 360ला विकू शकता. तर तुम्हाला तिथे 20% प्रॉफिट होईल. तर तुम्ही ते स्विंग हे येतं अंडर स्विंग ट्रेडच्या अंडर खाली. तर तुम्ही तिथे इंट्राडे पण करू शकता. काही जे ब्ल्यू चिप स्टॉक्स आहेत, किंवा जे लिस्टेड स्टॉक्स आहेत इंट्राडे ट्रेड करण्यासाठी. इंट्राडे म्हणजे कसं, तुम्ही सकाळी 9:15 वाजता एक पोझिशन घेतली, तर ती पोझिशन तुम्ही 3:30 पर्यंत ठेवू शकता. आणि त्याच्यामध्ये सपोज तो जर शेअर्स तुमच्या इच्छित प्राइसला, म्हणजे टार्गेट प्राइसला जर गेला, तर तो तुम्ही तिथे काढू शकता. आणि नाही गेलं तर तिथे एक स्टॉप लॉस घेऊन तुम्ही तिथून एक्झिट होऊ शकता. तर इंट्राडे म्हणजे काय, त्याच दिवशी केलेला ट्रेड, त्याला इंट्राडे म्हणतात. तर हे तुम्ही स्टॉकमध्ये 2 प्रकारे ट्रेड करू शकता. एक म्हणजे डिलिव्हरी स्विंग ट्रेडिंग करू शकता, अदरवाईज तुम्ही इंट्राडे त्या स्टॉकमध्ये घेऊ शकता. सपोज आता जर तुम्ही ICICI बँक, HDFC बँक, हे काही जे स्टॉक्स आहेत, ह्या स्टॉक्समध्ये चांगली मुवमेंट असते, नाही का. डेली बेसिसमध्ये या स्टॉक्समध्ये जवळपास 10 ते 20 पॉईंटची मुवमेंट असते. तर तुम्ही ते एका सपोर्ट, एका रेजिस्टन्सला काही तुमचा सेटअप असेल, तर त्यानुसार तुम्ही ट्रेड करून इंट्राडेमध्ये तुम्ही तिथे प्रॉफिट करू शकता. अदरवाईज तुमच्या सेटअपनुसार तिथे काही लॉसेस असतील ते तुम्ही घेऊ शकता. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये FNO मध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. FNO मध्ये पण 2 ऑप्शन्स आहेत, एक ऑप्शन बाईंग आहे आणि एक ऑप्शन सेलिंग आहे. तर ऑप्शन बाईंग मध्ये कसं आहे, सपोज जर आता इंडियन, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की इंडियन मार्केटमध्ये किती प्रकारचे इंडायसेस आणि कोणते कोणते एक्सचेंजेस आहेत. तर इंडियन मार्केटमध्ये 2 प्रकारचे एक्सचेंजेस आहेत, की NSE एक एक्सचेंज आहे, आणि एक BSE म्हणून एक एक्सचेंज आहे. तर NSE मध्ये काय, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, याला NSE म्हणतात. तर जनरली NSE मध्ये तुम्हाला निफ्टी इंडायसेस सापडतील. एक म्हणजे निफ्टी इंडायसेस आहे, दुसरी म्हणजे बँक निफ्टी आहे, मिड CP आहे, परत फिन निफ्टी म्हणून एक इंडायसेस आहे, आणि अशा भरपूर सारे इंडायसेस आहेत. पण ह्या ज्या मी 4 सांगितल्या ना, त्या मोस्ट ट्रेडेड इंडायसेस आहेत इंडियन मार्केटमध्ये. आणि तुम्ही जर BSE जर बघत असाल, तर BSE मध्ये बँकेक्स आणि सेन्सेक्स नावाच्या 2 इंडायसेस आहेत. तर सेन्सेक्स मध्ये कसं आहे, सेन्सेक्स मध्ये नंबर ऑफ कंपनीज आहेत ज्या BSE वरती लिस्टेड आहेत. त्या कंपनीजमध्ये त्या कंपनीचं ही एक इंडायसेस आहे. तर ती ट्रेड करते सध्या 84-85 हजाराच्या दरम्यान. तर तिथे तुम्ही मग आता तुम्ही ऑप्शन सुरू करणार असताल, ऑप्शन मध्ये जर ट्रेडिंग करत असताल, तर ऑप्शन्स मध्ये कसं आहे, ऑप्शन्स एकदम हाय व्हॉलेटाईल असते. जशी इंडायसेसची मुवमेंट असते अकॉर्डिंग टू इंडिया विक्स आणि अकॉर्डिंग टू द स्ट्राईक प्राइस, स्पॉट प्राइस, ते प्रीमियम तसे मूव्ह होत असतात. तर ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग मध्ये तुम्हाला सांगतो की ऑप्शन बाईंग मध्ये मार्जिनल मनी तुम्हाला भेटतो, आणि ऑप्शन सेलिंग मध्ये जर तुम्ही बघत असाल, तर ऑप्शन सेलिंग मध्ये तुम्हाला मार्जिन भरपूर लागतं. सपोज तुम्हाला जर 1 लॉट ट्रेड करायचा आहे, तर अप्रॉक्सिमेटली तिथे 2 लाखाच्या वरती तुम्हाला अमाऊंट लागते 1 लॉट ट्रेड करण्यासाठी. सेन्सेक्स मध्ये ती जरा कमी आहे, बँकेक्स आणि सेन्सेक्स मध्ये ती 1,70,000च्या आसपास तुम्हाला 1 लॉट ट्रेड करण्यासाठी लागतात. कारण की परत लॉट साईजचा पण तिथे प्रश्न आहे. आता हा प्रश्न आहे, आपण सगळं एकदम डिटेलमध्ये बघूयात. की आता सपोज तुम्हाला जर सेन्सेक्स, तुम्हाला जर निफ्टीमध्ये ट्रेड करायचं आहे, तर निफ्टी ही आपली इंडियाची एकदम स्टँडर्ड इंडेक्स आहे, की जिथे तुम्ही ट्रेड करू शकता, आणि त्यामध्ये व्हॉल्यूम पण चांगला आहे.
तर निफ्टीमध्ये कसं आहे, एका लॉटमध्ये 75 क्वांटिटीज असतात, म्हणजे 75 क्वांटिटीज असतात एका लॉटमध्ये. आणि एका लॉटमध्ये 75 क्वांटिटीज असतात. सपोज जर तुम्ही ऑप्शन बाईंग करत असाल तर मग सपोज एखादा प्रीमियम जर तुम्हाला 100 रुपयाला असेल, तर तुम्ही जर 75 जर म्हणजे एक लॉट जर तुम्ही बाय करत असाल तर तिथे तुम्हाला 7,500 रुपये मार्जिन एका लॉटसाठी लागतं. आणि तेच जर तुम्ही ऑप्शन सेलिंग करत असाल तर तुम्हाला जवळपास 2,30,000 ते 2,50,000च्या दरम्यान एका लॉटला तुम्हाला लागतं. आता ऑप्शन बाईंगमध्ये कसं आहे, ऑप्शन बाईंगमध्ये तुम्हाला डीके वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत इंडियन मार्केटमध्ये, त्या तुम्हाला बिअर करायला लागतात. आणि ऑप्शन सेलिंगमध्ये कसं आहे, ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्हाला जो डीकेचा जो बेनिफिट आहे तर तो तुम्हाला तिथे घेता येतो. तर या पद्धतीने तुम्ही इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. तुम्ही झिरोदा नावाचं किंवा ग्रो किंवा धन किंवा बरेच सारे प्लॅटफॉर्म्स आहेत. तर मी तरी तुम्हाला सजेशन देईल की तुम्ही झिरोदा यूज करावं, कारण की ते नवीन माणसांसाठी एकदम युजर फ्रेंडली आहे आणि मी पण तेच यूज करतो. शेवटी चॉईस इज युअर्स, बिकॉज तुम्ही नवीन, त्यामुळे तुम्हाला सर्व ॲप्लिकेशन सारखे आहेत. तुम्हाला कोणतं सूट होईल ते तुम्ही यूज करा. आणि तुम्ही ट्रेड करायच्या आधी तुमचं एक सिस्टम ठरवा की तुम्हाला लॉसेस किती घ्यायचे, तुम्हाला प्रॉफिट किती घ्यायचे. तुम्हाला 10% लॉस बेअर करायचा आहे, तुम्हाला 10% विन म्हणजे प्रॉफिट बेअर करायचं आहे, ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही कितीही तिथे टार्गेट आणि प्रॉफिट घेऊ शकता. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कशी आहे, तुमचा एक सेटअप असल्याशिवाय तुम्ही तिथे ट्रेड करू नका. तुम्ही सुरुवातीला तुम्ही अनालिसिस करा की इंडायसिसची मुवमेंट कशी होते. इंडायसिसची मुवमेंट होत असताना त्यामध्ये प्रीमियमची मुवमेंट कशी होते. काही म्हणजे एक्सपायरी, आता ह्या कसे NSE आणि BSE मध्ये जे स्टॉक्स आहेत, सपोज निफ्टी झालं, निफ्टीची एक्सपायरी ही एका वीकमध्ये एक असते नाही का, म्हणजे ती एक्सपायरी मंगळवारी असते निफ्टीची. आणि सेन्सेक्समध्ये ती एक्सपायरी गुरुवारी असते. तर कसं आहे, एक्सपायरी सुरू झाल्यानंतर त्या दिवशी फर्स्ट डेला म्हणजे वेनसडेला प्रीमियम कितीला असतो ॲट द मनीचा. आता त्यामध्ये कसं आहे, त्यामध्ये पण 3 प्रकार आहेत. एक आउट ऑफ द मनी आहे, ॲट द मनी आहे आणि एक इन द मनी आहे. इन द मनी म्हणजे कसं आहे, सपोज जर स्पॉट चालू आहे 25,000ला, आता जर स्पॉट चालू आहे 25,000ला, एक मिनिट, सपोज जर निफ्टीचा जर स्पॉट चालू आहे आता सध्या 25,000ला, तर तुम्हाला जर असं वाटतंय की इथून निफ्टी 25,400 पर्यंत 25,300 पर्यंत मुवमेंट करणार आहे, तर तुम्ही जर 24,800चा जर एक सीई घेतला तर तो इन द मनी होईल. आणि जर तुम्ही 25,000चा जर सीई घेतला तर तो ॲट द मनी होईल. आणि तुम्ही जर 25,400चा किंवा 25,200चा जर सीई घेतला तर तो आउट ऑफ द मनी होईल. तर मुवमेंट कशी आहे, त्याचा जो डेल्टा असतो किंवा त्यानुसार मग ते प्रीमियम इन्क्रीज होत राहतात. सपोज जर इंडायसेसची मुवमेंट जर एकदम फास्ट वेगाने झाली तर तुमचा प्रीमियम फास्ट वाढतो. आणि जर ती हळूहळू म्हणजे नाही का एक त्या सर्टन पॉईंटपर्यंत जायला त्याला जर खूप उशीर झाला तर तिथे तो प्रीमियम डिके होत चालतो आणि नंतर एका पॉईंट नंतर तो ग्रिप घ्यायला सुरुवात होतो. बट कसं आहे, ऑप्शन बाईंगमध्ये काय आहे, मुवमेंट एकदम ड्रास्टिक पॉईंटला झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही घेतल्यानंतर तो 1 तास ते 1.5 तासाच्या अंतरामध्ये जवळपास 70, 80, 90 पॉईंट इंडायसेस तुमची मूव्ह व्हायला पाहिजे, तरच तुम्हाला तिथे प्रॉफिट राहू शकतो. अदरवाईज मग काय होतं, जो प्रीमियम असतो तो त्यामध्ये डिके होतो, परत त्यामध्ये इंडायसेसमध्ये एक परत ग्रीन कॅन्डल बनते, परत तो खाली येत राहतो. या पद्धतीने तो ऑन एन ॲव्हरेज जर 70-80 पॉईंटची जरी मुवमेंट झाली तरी तो प्रीमियम फक्त 20-25 पॉईंटच वाढतो, त्यामध्ये काही जास्त वाढत नाही. पण त्याच पट्टीत जर तुम्ही बघितलं, इन द मनीमध्ये तुम्ही ट्रेड करत असाल तर हा जर 25-30 पॉईंट वाढत असेल तर तो नक्कीच 35 ते 40-50 पॉईंट पर्यंत तो वाढलेला असतो. आणि आउट ऑफ द मनी मग असंच 10-15 पॉईंट तो वाढतो. आणि ॲट द मनी पण त्याच रेंजमध्ये तुम्हाला वाढलेला बघायला भेटेल. तर ट्रेड करत असताना तुम्ही एका लॉटने, सिंगल लॉटने सुरुवातीला ट्रेड करा. आणि नंतर जसं तुम्हाला कम्फर्ट येईल, जसं तुमचा सेटअप बनेल, जसं तुम्ही लॉस घ्यायचं म्हणजे लॉस तुम्ही घेऊ शकता आणि एक सिस्टम तुमची तयार होईल, तर त्या सिस्टमनुसार तुम्ही ट्रेड करा, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. बाकीच्या व्हिडिओमध्ये आता आपण काय करणार आहेत, आता आपण हाऊ टू ट्रेड म्हणजे सुरुवात कशी करायची ट्रेडिंगला हे आपण बघतोय. काही गोष्टी तुम्हाला परत रिपीट होणार आहे. का रिपीट होणार आहे, कारण की त्या गोष्टींनुसार तुम्ही परत त्या गोष्टी हे करा, म्हणजे तुम्ही अनालाइज करा त्या गोष्टी, तुम्ही स्वतः बघा तुम्हाला कोणता सेटअप प्रेफर होत आहे, तुम्ही लॉसमध्ये कसं बिअर करताय, परत सायकोलॉजी आहे, माइंडसेट आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की ज्या ट्रेड करत असताना तुम्हाला इम्पॅक्ट करतात. नुसते पैसे असून चालत नाही, तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी
गोष्टींचा तेवढाच सपोर्ट पाहिजे प्रॉफिट कमवण्यासाठी. आणि त्या गोष्टींचा सपोर्ट आणि त्या गोष्टींची सांगड जर तुम्हाला करता आली तर तुम्ही यामध्ये नक्कीच प्रॉफिटेबल होऊ शकता. आणि असं म्हणजे ऑप्शन बाईंगमध्ये कसं आहे की तुम्ही एक सर्टन अमाऊंट जर त्यामध्ये कॅपिटल डिप्लॉय केलं तर ते कॅपिटल डबल होण्यासाठी तुम्हाला एक फक्त चांगली मुवमेंट जर झाली तुमच्या साईडनी तर तुमचं कॅपिटल ते डबल पण होऊ शकतं. पण ते काय होतं, काही दरवेळेसच तुम्ही बरोबर असू शकत नाही. मी दरवेळेस हे वाक्य वापरतो कारण की काय, दरवेळेस बरोबर असू शकत नाही कारण की त्या तुम्ही विनिंग रेट आणि तुमचा लुझिंग रेट हा वेगवेगळा असतो. आता विनिंग करत असताना छोट्या विनिंग जर घेतल्या आणि लुझिंग करत असताना जर आपण मोठ्या मुवमेंट मोठी जर आपण लॉस देत गेलो तर आपण तिथे आपलं कॅपिटल एकदम कमी कमी करत राहू. तर त्याने काय होईल, आपलं कॅपिटल कमी होईल, आपण परत खचले जाऊ. आणि ते न होण्यासाठी माझं तर असं मत राहील की तुम्ही त्या क्वांटिटीज एकदम हळूहळू वाढवा. सुरुवातीला ट्रेड करताय तर तुम्ही 1 ते 3-4 महिन्यापर्यंत तुम्ही एकाच लॉटने ट्रेड करा. जर तुम्ही 3 महिने 4 महिने जर एकाच लॉटने जर त्यामध्ये ट्रेड करत असाल तर तुम्ही तुमच्या मनावरती भरपूर ताबा मिळवलेला आहे, नियंत्रण केलेलं आहे. आणि मग दुसरी गोष्ट राहते फक्त काय, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस. आता काय आहे, फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिसचं पण प्रत्येकाचं विन रेट वेगवेगळा आहे. कारण की विन रेट जर तुम्ही बघितला तर टेक्निकल आणि फंडामेंटलचं जर एकत्र तुम्ही कॉम्बो केला तर 70 to 60% त्याचा विन रेट आहे. 30% प्रत्येक ठिकाणी लूज आहे. नाहीतर काय, प्रत्येक जर फंडामेंटली जर तुम्ही बरोबर असाल आणि ते जर तुमचं 100 जो विनिंग स्कोर असतं तर लोक फंडामेंटलकडेच वळले असते ना. जर टेक्निकली जर 100% असता तर लोक टेक्निकलकडे वळले असते. बरं, ह्या दोघांचा कॉम्बो मिळून जरी 100% असता तरी लोक शेवटी त्याकडे वळले असते. पण 100% विन रेट कशाचाच नाहीये. तुम्हाला पूर्ण तुमच्या ज्या भावनांवरती, इमोशन्सवरती काम करायचंय. आणि इमोशन्सवरती कसं काम करायचंय ते मी तुम्हाला सांगतो, हळूहळू सांगेल मी. कारण की काय, तुम्हाला एकदा साऱ्या गोष्टी सांगितल्या तर त्या तुमच्या लवकर लक्षात पण राहणार नाही. ह्या गोष्टींचे आपण कंटिन्युअसली रिव्हिजन आणि रिपिटेशन करत राहू, कारण जेणेकरून की तुम्ही त्यामध्ये एकदम परफेक्ट बनाल. आणि हळूहळू ह्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टींचं नॉलेज येणार आहे. तुमच्याबरोबर मी पण ट्रेड करतोय आणि तुम्हाला जर ह्या टाईपचं जे तुम्हाला रिअल एक्सपिरियन्सेस आहेत की ज्या ट्रेडमध्ये असल्यानंतर कसं आपण, प्रॉफिटमध्ये असल्यानंतर आपलं म्हणजे माइंडसेट कसा राहतो, आपण लुझिंगमध्ये असल्यानंतर आपल्याला माइंडसेट कसा ठेवायचा आहे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला वेळोवेळी प्रोव्हाइड करत राहील. तोपर्यंत आता कसं आहे, आता तुम्ही एवढंच व्हिडिओ फक्त कन्सिडर करा. आता यानंतर मी अजून तुम्हाला इंडायसेसमध्ये ट्रेडिंग कसं करायचं, इन द मनी काय, ॲट द मनी काय, आउट ऑफ द मनी काय, तुम्ही कोणती स्ट्राईक निवडायला पाहिजे, इंडायसेस कोणत्या इंडायसेसमध्ये तुम्ही काम केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला जास्त फ्लक्च्युएशन्स बघायला भेटणार नाही. तर त्या साऱ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत तुम्ही गाईज तुम्ही फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. शेअर नाही केलं तरी चालेल पण फॉलो आणि लाईक जरूर करा. थँक्यू.